आज आपण शेंग बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण कांदा खोबरं किसून घ्यायचं आहे। कांदा आपण उभा कट करून घ्यायचा। फोडणीसाठी मी इथे एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी शेंगा आणि एक बटाटा घेतलेला आहे। तर आता आपण हा बटाटा आणि शेंगाना कट करून घ्यायच्या। आता शेंगा कशा कट करायच्या तर याच्यावरची ही साल काढून घ्यायची आपण। हे बघा, अशा पद्धतीने शेंगा साफ करून आपण पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या। आता मी इथे बटाट्याची साल काढून घेते आहे। बटाट्याची साल नाही काढली तरी चालेल। आता आपले हे शेंग बटाटा सोलून झालेले आहेत। आता ह्या रस्सा भाजीसाठी मी इथे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता ते आपण ना मिक्सरला लावून घ्यायचं। त्यानंतर आपण घालायचा मालवणी गरम मसाला। जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालू शकता। आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता आपलं हे ना मिक्सरला लावून झालं आहे। तुम्हाला मी दाखवते बघा, अशा पद्धतीने हे मिक्सरला लावून घ्यायचं। आता आपण फोडणी द्यायची आहे। फोडणी देण्यासाठी मी इथे टोप ठेवला आहे आणि टोप आपला गरम झालेला आहे। आता आपण ना 1 चमचा तेल घालायचं आणि मी जसं तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं होतं कांदा आणि टोमॅटो मी फोडणीसाठी कट करून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घालायचा आहे। तेलामध्ये पहिल्यांदा आपण कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। हे पण आपण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी लसूण घातलेली आहे। जर तुम्ही वाटपामध्ये घातलेली असेल तर नाही, असं फोडणीमध्ये नाही घातली तरी चालेल। फोडणी आपली चांगली ना तेलामध्ये परतून झाली आहे। आता मी त्याच्यामध्ये जी कांदा खोबऱ्याची चटणी वाटून घेतली होती ना ती आपण घालून घ्यायची आणि चांगली ते तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता आपण चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता आपण जे शेंगा आणि बटाटे कट करून घेतले होते ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। आता हे सर्व आपण ना शेंग बटाटा चांगलं चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, 5 मिनटं चांगलं हे परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत, परंतु आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी चटणी लागलेली असते तेच पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। जास्त पण पातळ करायची नाही आहे हे रस्सा भाजी, थोडीशी अशी घट्ट अशी ठेवायची, म्हणजे ही तुम्हाला भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता। आता ह्या रस्सा भाजीला आपण चांगली उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, इथे उकळी यायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला शक्य असेल ना तर या भाजीमध्ये गरम पाणी मिक्स केलं तरीही चालेल। फक्त अर्ध्या तासामध्ये ही भाजी तयार होते। खूप साधी आणि सोप्या पद्धतीत ही भाजी करता येते। तर आता आपली ही ना शेंग बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।